राजांचा पहिला गड तो राजगड होता. स्वराज्याच्या स्वप्नांचा तोच पाया होता. डोंगर दऱ्यांत उभा अभिमानाने महान, शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार धनवान. राजगडाच्या कुशीत वाढले स्वराज्य, इथेच घडले मावल्यांचे धैर्य आणि राज्य. तोरणा झिंकुनी स्वप्न झाले साकार. राजगड बनला शिवरायांचा आधार. सुवेला, पद्मावती, संजीवनी माझी, प्रत्येक दगड बोले गाथा शौर्याची. राजे जेव्हा गडावर उभे राहत, मावले हर हर महादेव गर्जत. आई, जिजाऊंचे संस्कार जपणारा गड, शत्रूसमोर कधी न वाकणारा गड. शिवराय आणि राजगड नाते अतूट, इतिहासात सदैव राहील हे स्मृतिपूट. जय भवानी, जय शिवाजी. जय शिवराय मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करतोय. आज शिवाजी महाराज म्हणलं की आपल्याला महाराष्ट्रात आठवतात ते शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य आणि त्याच स्वराज्यामधले किल्ले. तर किल्ल्यांमध्ये पहिला किल्ला येतो जो रायगड, ज्याच्यावरती स्वराज्य स्थापन झालं. स्वराज्याची पहिला राजा यांचा राज्याभिषेक झाला आणि त्याच्यानंतर दुसरा कुठला जर किल्ला असेल तर तो सगळ्यात महत्वाचा किल्ला, स्वराज्यातला सगळ्यात महत्वाचा किल्ला म्हणजे राजगड, जी आपल्या स्वराज्याची सगळ्यात पहिली राजधानी होती. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातली जवळपास 25 वर्ष, महाराजांचं आयुष्य होतं 50 वर्षाचं, त्याच्यामधले 25 वर्ष या किल्ल्यावरती बसून स्वराज्याचा राजपाट चालवला. या किल्ल्यावरती आज आपण नाईट कॅम्पिंग करणार आहे. आपल्या कॅम्पिंगची आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण मागे बघू शकतो तुम्ही. आपण नारायणपूरचं दत्तांचं दर्शन घेतलंय आणि तिथून आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करतोय. आपली गँग तयार आहे. सुदर्शन शिंदे याला तुम्ही आपल्या पहिल्याच व्हिडिओ मध्ये बघताय. त्याच्यामुळे मी आणि आम्ही कॉलेज इयर पास झालो. भाऊ आमच्या दादाचा पण हुशार होता. हाय याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही, हे तुम्हाला अख्ख्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू कळत राहील. गजब बेइज्जती है. हा निखिल, हे असं असतं ना, एखाद्याच्या आयुष्यात आपल्याला बघा नजर नाही लागावं म्हणून काळा दोरा बांधतात, तर तसा हा माझ्या आयुष्यातला ना काळा करतुड आहे. त्याच्यामुळे ना कुठल्या एका पण कॉलेजच्या पुरीने माझ्याकडे बघितलं नाही रे. चांगल्या पुरीने हा बघायचा, ते मग माझ्याकडे बघतच नव्हते. तर मित्रांनो, चला हसी मजाक चालू झालं, आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. नारायणपूरमध्ये आपण दर्शन घेतले, सगळी गँग आपली तयार आहे, बघू शकता मागं. तर चला बाकीचा आपण पुढे भेटत जाऊ. आपल्या स्वराज्याचे पहिले युवराज, स्वराज्याचे सगळ्यात म्हणजे नाही का शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये ज्या राजाला सगळ्यात जास्त मान दिला जातो तो राजा छत्रपती संभाजी महाराज, धर्मरक्षक संभाजी महाराज यांचा जन्म ज्या किल्ल्यावरती झाला त्या किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आज आपण तिथं जाणार नाही, तिथून आपण राजगडावर चाललोय. तरी पण मी तुम्हाला एक झलक म्हणून एक दर्शन त्या किल्ल्याचं देतो. तिथं आज आपण थोडस नतमस्तक होऊया, की त्या राजासाठी नतमस्तक व्हायचं की ज्या राजांनी आपल्या धर्मासाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी, हिंदू अस्मितेसाठी 40 दिवस अनन्वित छळ, आपण विचारही नाही करू शकत एवढा छळ त्या माणसाने आपल्यासाठी भोगला. त्या माणसासमोर आपण नतमस्तक होणं अत्यावश्यक आहे. तुम्हाला मी किल्ल्याचं मागच्या साईडचं रूप दाखवतोय. एकदम प्रचंड असा भारी किल्ला आहे. पुरंदरचा किल्ला आपल्या इतिहासातला एकदम सगळ्यात महत्वाचा किल्ला आहे. पुरंदरच्या तहासाठी आपला पुरंदर हा ओळखला जातो. ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग महाराष्ट्रावरती आले होते, त्यांनी याच किल्ल्याला वेढा टाकला होता. जवळपास 3 महिन्याचा वेढा होता. तर तो वेढा सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्यातले 23 किल्ले त्या औरंगजेबाला द्यायला लागले होते. आणि त्याचबरोबर आपले पुत्र संभाजी महाराज यांना औरंगजेबाचे सेवक म्हणून स्वीकारावा लागला होता. तो किल्ला बघूया आपण. हा किल्ला आपल्याला रोड मध्येच लागलाय, कारण हे बघू शकता हे जे एवढं भव्य असा एकदम भारी डोंगर दिसतोय, बॅक साइड आहे किल्ल्याची. इथं किल्ल्याचा एंड होतो आणि समोर ते गेलं तर तिथं समोरच्या साईडला एकदम मोठा किल्ला आहे. ते छोटे छोटे जे क्वार्टर्स दिसत आहेत ते आर्मी बेस क्वार्टर्स आहेत. म्हणजे आता सध्या आर्मी आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात प्रचंड मोठा दारुगोळा जो आहे तो या किल्ल्यावरती आजही आहे. त्याच्यामुळे या किल्ल्यावरती आर्मीचे कंटिन्यू सिक्युरिटी असते. सुरुवात आता शिक, फक्त पाणी बिनी घेतलं होतं, पाण्याच्या बाटल्या घेतल्यात आणि सुरुवातीलाच आमच्या गाड्याचा चष्मा पडलाय. नंबरचा चष्मा आहे. एक तर लेन्स कार्ड वरून काहीतरी 3,500 रुपयाला घेतला होता, तो जस्ट पडलाय आणि तो रोडवर कुठंच दिसत नाही. त्याच्यामुळे आमच्या ट्रिपचा सगळ्यात पहिला खर्च आलाय 3,000 रुपये. नोट करून ठेवा. भाई आप क्या बोलना चाहोगे क्या इसे बड़ों के बारे में? क्या बोलते भाई, स्टार्टिंग में ही पहला बुक्का 3,500 का. अभी आगे आगे देखते कितने लगते. मित्रांनो,
एवढा भारी व्ह्यू आहे ना मागच्या साईडला, एवढं भारी वाटतंय ना आता सध्या. आता इथं आपण ह्याच्यावरती किल्ल्यावरती किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे. किल्ला आपल्याला इथून फक्त 5 किलोमीटरवर आहे. त्याच्या अलीकडे एक ब्रिज आहे. आपण आता लहानपणीचा खेळ खेळतोय, लहानपणीचा खेळ. कोणाचा बॉल, कुणाचा दगड किती वेळा टप्पे खातोय ना. ते असते. आता क्रिकेट खेळलोय भाऊ, तुम्हाला माहिती आहे, प्रोफेशनल क्रिकेटर. मित्रांनो, गेमचा आपला पार्ट 1 चालू आहे. निखिल यादव मार 4-5 भाई साहब. अभी हमारा दरिंदर ऋषि 4-4 ए डबल चीटिंग नहीं करने का, छोटे बच्चे जैसे नहीं खेलने का. 3 अभी जाओ अशोक भाई, तुम्हारी बारी. चलो. ये सब अपने छोटे बच्चे, याद रखना. अभी ध्यान दो, जूम करके देखो. अभी देखो हागेगा. हागा क्या? 3. दलिंदर के 2 एवढा भारी परफेक्ट व्ह्यू आहे ना, इथून असं हालूच वाटत नाही. असं वाटतं इथंच टेंट लावावा आणि आजचा दिवस इथंच काढवा. पण ह्याच्यापेक्षा भारी व्ह्यू आपल्याला राजगडावरती भेटणार आहे. आपला फक्त ओंकेन ते येतोय त्याच्यामुळे आपण टाइमपास करतो, नाही तर हा टाइमपास करायचा टाइम नाहीये. आपण खरं तर ह्या टायमिंगला किल्ल्यावरती असायला हवं होतं. म्हणजे आपल्याला उद्या सकाळी होणारा सनराईज आणि आत्ता होणारा सनसेट हे दोन्ही पण अनुभवायला भेटलं असतं. पण चला ठीक आहे, आपण आत्ता इथूनही अनुभव करू शकतो. माझ्या मागं बघू शकताय तुम्ही सनसेट, एकदम परफेक्ट टायमिंगला आपण इथं उभा आहे. एकदम भारी व्ह्यू आहे. त्याच्यामुळे आपण आता सनसेट इथूनच अनुभवणार आहे. थोड्या वेळ गप्पा मारू, बसतोय आणि निघतोय परत एकदा किल्ल्याच्या वाटेने. तर मी आलोय परत एकदा. एवढा वेळ आमचा मामा बोललेला असेल, पण आता मी आलोय. शिंदे किंग आलेला आहे. बिकर सुटणी एक चालू झालाय 7:30 वाजता. एक हातवंड इकडे लाव की. ते लाव ना तू, तुझ्याकडे आहे ना एक हात? तर आमचा मित्रांनो ट्रेक आता सुरू झाला. आता वाजलेत किती? शिवाय टाइम दाखव. खायला बी सुरुवात केली या भिकाऱ्यांनी. तुझ्या आता वाजले 7:30 वाजून गेले. 7:30 वाजले मित्रांनो. 27 7:30 वाजता आम्ही ट्रेक सुरू केलेला आहे रात्री चालायला. तर आता बघूया, वरती जाऊन आपल्याला कॅम्पिंग वगैरे करायची आणि त्यानंतर सकाळी तुम्हाला अख्खा गड दाखवणार आहे आम्ही. गाईज रस्ता काहीच कळत नाही मला, सगळीकडे बघू तिकडे सेमच वाटते. रात्री येण्याची हे तोटे आहेत मित्रांनो, कारण विचारायला पण कोण नाही. हे बघा, हे आमची सगळी. चला या लवकर, इकडे जायचं बहुतेक मित्रांनो. पुढे गेल्यावर सांगतो बरोबर आलोय का नाही. मिनटं बी नाही झाले, इथं पाणी प्यायला थांबले ती दळगे. हे सॉरी हे बघू शकता. आणि यांना राजगड चढायचं आहे. काय व्हायचं रे तुमचं? काहीच. ट्रेक इज ऑन. तुम्ही बघताय सगळीकडे अंधार आहे. अख्ख्या अंधारात आपली गँग चाललेली आहे पुढं. कुणाच तरी घर आहे, पण इथं कोण राहत नाही. भूतिया काय म्हणणं काय चुत्या. आलोय आम्ही आता. इथं बघू शकता वरती गड दिसतोय, पण गडाच्या थोड्याशा पायथ्याशी आमचे सगळे मित्र काही घाळातले. हे बघू शकता तुम्ही कसे दम हवा खातोय. अरे मित्रांनो, हे खड्यात चढण्यात काय मजा आहे. मी कुणीतरी सांगितलंय, सफर के मजे लो, मंजिल तो एक काय रे, डिप्रेशन में रहता हूँ. मंजिल तो एक बला आहे. सफर म्हणतोय, सफर एवढा घुसलाय. शेक्सपियर. मला नको हा सफर, मी जातो इथून माघारी. चला मित्रांनो, आता लवकर वर जाऊन 20 मिनिटं जेवायला वगैरे करायचे, मसाले भात वगैरे, त्यामुळे जास्त वेळ थांबायचं. आणि मेन उत्साह का वाढलाय माहिती का? ते RCBचं रेकॉर्ड तुटतंय. किती विकेट झाले? 47. आपले 43 वर 7. तेवढं फक्त 2-3 विकेट होऊ द्या. पण आम्ही करू शकतो बाळांनो, RCB. त्या बघा, ह्यांची तर अजून वाढली. अजून काही तर पडलं. गाणं बिण्या बंद करा बरं का, कॉपीराईट पडन. चला मित्रांनो, आता जातो वरती. आहे बघा वरती अजून कसल्या खतरनाक रोडनी जायचंय वर. फुल डेंजर ट्रेक आहे. रात्रीच्या यायचा असेल तर विचार करून या. चला वर जाऊ. चला मित्रांनो, आता जातो वरती. आहे बघा वरती मित्रांनो, फायनली बघू शकता जवळजवळ 2 तास चालल्यानंतर आम्ही फायनली
या दरवाजापाशी आलोय. आता वरती जायचं इथनं आपल्याला. हे व्हिडिओ सुरू केला की बोंबलायला लागले, एवढं वेळ बोंबलत नव्हते. चला मित्रांनो, वर जायचं आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो, हा चोर दरवाजा. चोर दरवाजाने आम्ही वर आलेलो आहे. अगं बाय 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 बाय, वाट लागली रे. हे बघा, हे आली. जय विजय असो. महादेव महादेव. चला मित्रांनो, फायनली वी रीच द ऑन टॉप ऑफ द. मित्रांनो, पद्मावत तलावा शेजारी येऊन पोरं डायरेक्ट पडल्यात. एवढी दमलेली आहेत सगळी. पण नानू दमलेला नाही आमचा. नानू म्हणा आपण दमत नाही. आपलं पॅटर्नच वेगळं आहे. सिक्स पॅक बघा कसा आहे रे, हलक्यात घ्यायचं नाही होय. आपलं नाव आणि आपलं काम दोन्ही पण ब्रँड आहे. चला पोरांनो, पुढचं नियोजन लावा. आता कांदा बिदा काप. इथं नाही, वरती एक मस्त जागा आहे, तुम्हाला दाखवतो मी. फायनली आता वरती आलोय आम्ही. तर आता या ठिकाणी आपल्याला टेंट लावायचं आहे. तर आता टाइम लॅप्स लावू मस्तपैकी. इथं टेंट लावलोय आम्ही. तर आता या ठिकाणी आपल्याला टेंट लावायचं आहे. गाईज, हे बघू शकता तुम्ही, टेंट बांधलेला आहे मस्तपैकी. आणि इकडे बॅगा वगैरे ठेवल्या. आता बॅगा इथं आतमध्ये टाकूयात. आणि या ठिकाणी आता चुलीचं काम चालू आहे. मोरे मिसळ चायवाला. तर मित्रांनो, आम्ही जेवायच्या आधी थोडासा चहा प्यावं म्हणतोय, त्यामुळे आता या ठिकाणी चहा बनवायचं चालू आहे. चहा पिऊ आणि त्यानंतर मस्तपैकी मसाला भात बनवूयात. तर हे बघू शकता, आम्ही चहाचे आचार्य अशोक झराड, मोर्या मिसळचे संस्थापक प्रोप्रा. आज गोड नका करू, नुसतंच गोड ना, चव येऊ द्या. मस्त करा बरं. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. चहा झालाय मस्तपैकी, खारी आणलेली. आता खारी आणि चहा खायचाय, त्यानंतर मसाले भात खायचा. आता मस्तपैकी चहा खारी खाऊयात आपण. त्यानंतर मागच्या आपल्या चहाला नावं ठेवलेली आहेत. आता चहा पिऊन बघा तुम्ही, ज्यांना आवडणार ना कोणी केलं, या दोघांनी मिळून केलेलं. परफेक्ट बसला. खारीचा आकार लयच मोठा आहे. हे काय ह्याच्यात जाय ना, शेवटचा पर्याय कुठला आहे तेच. डायरेक्ट हात बुडवायचं. हा बघा मित्रांनो, चाळला नाही काय नाही चहा. हा बघा, असं बुडवलं डायरेक्ट, याच्यामध्ये बुकणी यायला लागली. बघा आता कसं खायचं. जा बघा, ही आमची ऍव्हरेज बॉयज ट्रिप. चहाला एवढी टेस्टी. चहा एक नंबर झालाय मोरे मिसळचा चहा. मित्रांनो, आता अध्याय दुसरा. आता आपल्याला बनवायचंय मसाले भात. मसाले भातचं मटेरियल दाखवते बघा शुभ्याने. इथं कांदा कापलेला आहे मस्त. इथं बटाट्याचं काम चालू आहे. हे बघा, इथे शेंगदाणे, हे बघ, आणि तेल दाखव. तेल आता हे बघा, इथं भात कसला एकदम 120 रुपयाचा भात आहे. काही सोपं नाही. टॉप क्वालिटीचा आज मसाले भात बनणार आहे इथं. हे बघा, स्नॅपर्स. गरीब तसले हे टाकतात काय काय पोरं आपल्याला. एक साधी मटन राईस. 10 रुपयाची कोंबडीचं काय पाय आला, पार मटनचे एक तगडे काय आले 10 रुपयाची. ते बी फुकतात. ए, कोणाला बोलताय तुम्ही असं? अरे नाही, ते काय समज नाही वाले को इशारा कॉपी भले मुळवेद असं तरी फुकट खाणार. आता ह्याच्यावर समजलं त्याला. काय वारशील शिव्याने. शिव्या बायकोची मजा आहे त्याच्या. मला आचार्याची कमी येतो का.
कसा आहे मित्रांनो भात सोपं नाही. कसे बसल्यात बघा आता, थंडी लागते मस्त पैकी. नाण्या कसा आहे भात, खाल्ला का नाही एखादा घास? काय नानू भाई कसं व्हायचं तुझं? अमृत भाई कसं शिव्या लय भारी झालं लय. लय. हा मला एकदा खाऊ द्या मित्रांनो. लेट्स सी. मित्रांनो, रातच्या आता 2:30 वाजल्यात. 2:30 वाजता आम्ही आता आमचं काय झालं, एकच टेंट होता. एका टेंट मध्ये 7 जण तर बसणार नाही. मग आम्हाला बाहेर यायला, भाई लोकांनी काय केलं, आम्हाला सगळ्यांना आतमध्ये बाहेर काढलं होतं. इकडं आम्ही बॅनर टाकून झोपलोय आणि हे लोक सगळे टेंट मध्ये झोपले होते. ते घाण लागते, हवा भारी सुटली. कार्यक्रम काय केला, डायरेक्ट भाई लोकांचा अख्खा जो टेंट आहे, टेंटवरचा तंबू रातचाच काढून घातलाय. टेंटचा तंबू उडवलाय. तुम्ही बघू शकता टेंटचा तंबू. टेंट रात्रीचा उघडा करून टाकला. काय म्हणतो भाऊ? ताडपत्रीच्या खाली झोपलाय. झोप येणार रे. हळू गार लागत होतं मगापासून. आम्ही ना गेले 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत फक्त हवा लागते म्हणून तोंडावर टावेल बांध, हे बांध ते बांध. आतमध्ये घोरतायत फुल घराघर. फिर मेरे दिमाग की बत्ती जली. मग उठून बसलो. त्याला म्हणलं चला, आपला क्राईम पार्टनर आता. एवढे दिवस लय चांगला होता. आता मला कळलंय की हा पण कमी नाही. आता सध्या सगळे 7 जण टेंटच्या खाली. ठीक आहे, आम्ही खाली कसं पण असू, पण आम्ही टेंटच्या खाली. आमच्यावरती टेंटचं कापड आहे. टेंटच्या वरती तंबूच नाही, त्याच्यामुळे फुल हवा चालू आहे आतमध्ये. आता आतमध्ये बांधलेलं दुधाच्या पिशव्या हालतात. दुधाच्या पिशव्या हालायला लागल्या, दुधाच्या पिशव्या. बघू शकता मित्रांनो, आपण कुठं झोपलोय आता सध्या. हे जे आहे, हे राजवाड्यांचे जे अवशेष आहे, आपण त्याच्यावरती आपला तंबू टाकलेला आहे. आपल्या एक्झॅक्टली समोर जे काळ तुम्हाला दिसत नसेल, पण एक्झॅक्टली समोर बालेकिल्ला आहे. चंद्र बघा तुम्ही रातचा कसा दिसतोय, हालायला लागले. टेंट हालायला लागलाय. गुड नाईट गाईज, बाय बाय. मित्रांनो, परफेक्ट 6 वाजलेत आणि 6 वाजता मी तुम्हाला आता राजगडावरून, मला नाही का जो क्षण बघायसाठी मी आलो होतो ना, तो क्षण तुम्हाला दाखवतोय. मागच्या साईडला मी आता तुम्हाला तोरणाच्या साईडचं पण दाखवतो. हा समोर जो दिसतोय, हा समोर दिसणारा तोरणा किल्ला आहे. आणि जर आपल्याला तोरणावरती जायचं असेल तर इथून जी समोरची वाट आहे, ही सरळ सरळ आपल्या हिच्या ढगांमध्ये झाकळून गेलेली जी वाट आहे, ती वाट आहे. त्या वाटेने आपल्याला सरळ चालत गेलं तर हा काहीतरी एक 17 ते 18 किलोमीटरचा पट्टा आहे. हा इथून आपण सरळ गेलं तर त्या तोरणाच्या त्या साईडला आपण त्या टोकावरती पोहोचतो. हा समोर आपल्याला दिसतोय तो बाले किल्ला. तर मित्रांनो, ही सुवेळा माची पुढची जी दिसते ते, आणि हे काय त्याला म्हणतात नेड. हे जे निसर्गाने बनलेले हे डोंगराच्या मधोमध्ये ना, हवा जाण्यासाठी ऑटोमॅटिकली निसर्गाने बनवलेलं एक असं छिद्र आहे, त्याला नेड असं म्हणतात. एवढं भारी आहे ते. पण आपण तिथं पण जाणार आहे. तुम्ही फक्त एकदा व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो. सकाळी 6चा व्ह्यू आहे. आता सूर्य निघणार इथून बाहेर, काय भारी दिसणार आहे. सूर्याची जागा पण अशी लाल झाली. वाह, दिल खुश हो रहा है भाई. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता उठलेलो आहे मी. तर माझ्या आधी जे लोक उठले होते, तर आता आपण तुम्हाला किल्ला दाखवतो पूर्णपैकी. तर आता आम्ही बरोबर सेंटरला आहे किल्ल्याच्या, आणि या ठिकाणी हे बघू शकता. या ठिकाणी किल्ल्याचा एक मॅप दिलेला आहे. तर याच्यावरती सांगितले सगळ्या काय काय गोष्टी बघण्यासारख्या. ते इथे बघू शकता. माची सुवेळा माची हे सगळं आपण बघणार आहे. आता आपण या पॉइंटला आहे, हे बघू शकता तुम्ही. हा महादरवाजा या पॉइंटला आहे आपण सध्या. आता इथनं आपल्याला फिरायचंय. ते सगळं दाखवतो तुम्हाला. आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हे दारुगोळा, म्हणजे त्या काळामध्ये जे दारुगोळा वगैरे बनायचं ते या ठिकाणी बनत होता. आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनचे एक बोर्ड लावलेला आहे की म्हणजे हे कधीपासून आपल्या ताब्यात आहे वगैरे, ते सगळ्या गोष्टी लिहिल्यात. तर आता बघूयात. आता तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवतो फिरून मित्रांनो. बघा, हा एक छोटासा मॅप. आता आपण सुवेळा माचीकडे चाललोय आणि हा सनराइज बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर असा ढगांच्या मध्ये सूर्य असा वर येताना दिसत होता. आणि हा व्ह्यू बघा.
एकदम सकाळ सकाळ. आता सकाळचे 6:30 वाजले, कोण चालेल नाही. मित्रांनो हा बघा, हा बाले किल्ला आहे मागच्या साईडने. आता या ठिकाणी आपल्याला जायचं, पण आपल्याला त्या साईडने जावं लागेल. तर याच ठिकाणी वरती महाराज बसायचे, तर या ठिकाणी आपल्याला जायचंय. आणि हे बघा, हे गँगस्टर बॉईज. मित्रांनो हे बघू शकता, आपण आता चिलखत बुरुज वरती आलोय. तर आता चिलखत बुरुज तुम्हाला जवळ दाखवतो. आणि चिलखत बुरुजच्या मागे हत्ती प्रस्थान, त्याच्या पुढं सुवेळा माची बघायला जायचं आपल्याला. मित्रांनो हे बघू शकता, हा आहे चिलखती बुरुज जवळनं. त्याच्यावरती आपण जाऊन बघूया. हा गडाला तटरक्षण करण्यासाठी बनवलेला होता. हे बघू शकता केवढे मोठे मोठे पायऱ्यात. मित्रांनो चिलखती बुरुज वरनं तुम्ही व्ह्यू बघा, पूर्ण किल्ला दिसतोय. आणि या ठिकाणी सुवेळा माची आणि हत्ती प्रस्तर हे बघू शकता. ही हत्ती प्रस्तर आहे, समोर सुवेळा माची. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, हे बघा कसं आहे. हे हत्ती प्रस्तर आहे, हत्ती प्रस्तर मधलं नेड म्हणते त्याला. तर या ठिकाणी असं एक खड्डा पडलेला आहे आणि या ठिकाणी एकदम थंड हवा सुटते. तर हे बघू शकता, हे पोरवर जाऊन बसलेले आहेत आणि खालने याचा व्ह्यू बघू शकता कसं दिसते. आणि याच डोंगराला हत्ती प्रस्थ म्हणतात, कारण हे समोरनं बघितलं तर हत्तीच्या आकाराचं दिसते. तर आता वरती जाऊन आपण पण हा आनंद घेऊयात. तर चला वरती जाऊयात आता पहिलं. मित्रांनो आपण त्या नेड्यामध्ये येऊन बसलेलो आहे. तर एकदम थंड थंड हवा या ठिकाणी लागते आपल्याला. आणि तुम्हाला आता दाखवतो मागची पोहे बघा कशी बसतात सगळी, जस की कुठं सहलीला आले. मित्रांनो हे सह्याद्रीचं नेड आहे. फक्त हे आपल्याला फक्त राजगडावरच बघायला भेटतं. राजगडावरतून आपण आता हे नेड्यातून माग बघू शकतो. हे तुम्ही उभा राहिलोय. आता आपण याला रजा घेतोय. आपल्याला थोडासा वेळ कमी आहे, आपल्याला लवकर माघारी जायचं. आपण रात्रभर गडावरतीच होतो, त्याच्यामुळे आता मी निघतोय बाहेर. पण एकदा फक्त माझ्या मागे सगळे बघून घ्या. ज्या वेळेस येतात ते तेवढं सुंदर आणि तेवढंच आणखी काहीतरी वेगळं करत जातं. तुम्ही पावसाळ्यात येतात तर ते पावसाळ्यात आणखीन वेगळा फील देत जात. चलो गाईज, निघू वाटत नाही पण जावं लागेल. जिम्मेदारीचं दप्तर पाठीवर टाकावं लागेल. मित्रांनो माझ्या माझ्या मागे जे बघताय त्याला हत्ती प्रस्थ असं म्हणतात. त्याचा तुम्ही आकार बघू शकता, थोडस तुटलेलं आहे. नाहीतर समोरचे बघा, हे हत्ती चालले 2 कान आणि हे सोंड वगैरे, ह्या जे दगडाचा आकार आहे नैसर्गिकरित्या एकदम नाही का हत्ती उभा आहे त्याच्यानुसार असं झालेलं आहे. समोर सुवेळा माची आणि सुवेळा माचीकडे बघणारा हा हत्ती, त्याच्यामुळे याला हत्ती प्रस्थ असं म्हणतात. एकदम फेमस पॉइंट आहे हा राजगडावरचा. तर आल्यावरती नक्की पहा, थोडं पण मिस करू नका. आणि ह्याच्या आतमध्येच हत्तीचं जे हत्ती प्रस्थ आहे त्याच्यामध्ये आपण आता जे नेऱ्यात गेलो होतो तर असं दाखवलं जातं की हत्तीच्या पोटामधून आपण राजगड बघतोय. तर चला मित्रांनो आता आपण पुढे सुवेळा माचीकडे जाऊया. बघा असं वाटतं हत्तीच्या वरती काहीतरी मांडले, हत्ती घेऊन चाललाय अंबारी मांडल्यासारखं. असं वाटतं नाही का, अख्खा हे जे तोंड आहे आणि इकडून मागून अख्खं सगळं हत्तीला बांधलं, अख्खा हत्ती राजगड घेऊन चालतोय. त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. पहिले इकडचं फिरणं होऊ द्या, त्यानंतर आपण तिकडे जाऊ. तिकडे काय नाही रे पुढे, चला माघारी. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आता आपण उभे आहे सुवेळा माचीवरती. आणि या गडावर बघू शकता असे 3 कोण निघल्यासारखे जे आकार आहेत त्यांना माची म्हणतात. तर आता आपण सुवेळा माचीवरती आहे. त्या ठिकाणी जी बघू शकता ती आहे पद्मावती माची. आणि या कोपऱ्यावरती जी असा कोण झालेला आहे ती आहे संजीवनी माची. तर या 3 माच्यांनीच मिळून बनलेला हा जो राजगड आहे, तर त्या किल्ल्यावर आपण आता उभे आहेत. आणि या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे. फक्त आता आपला बाले किल्ला राहिला बघायचा, त्या ठिकाणी जायचं आपल्याला. हे माम्या बिस्किट धर, आहे ना धर, कॅच घे, हे टाक. आले आले आले, हे तिकडे त्याकडे त्याच्याकडे त्याकडे हा, ते काय माणूस आहे रे. मित्रांनो तुम्हाला मी सिमिलॅरिटी दाखवतोय. माम इकडे बघ रे, ह्याचं डोकं बघा आणि अजून एक डोकं दाखवतो. या बारक्याचं डोकं बघा, सेम आहे का नाही. मामेपेक्षा जास्त केस येणार त्याला. ते पण लाल होते, हे पण लाल होते. बघा हे बाबा सॉरी, हे पाकिट हे पाकिट मारे इथला कसं आहे. चेक करतोय काय नाही ब्रो, काय नाही ब्रो, काय नाही ब्रो. मी जातो. सॉरी ब्रो, सॉरी.
काय नाही सर, काय नाही काय नाही. अयो. आईच्या गावात त्याच्या पाकिट मारे इथला चंदू आला. सुरा टॅलेंट म्हणजे ना भाई, असं पुढे बसलेलो होतो का मी पहिल्या बेंचवर, मधल्या बेंचला मी होतो, माझ्या मागच्याच बेंचला हा 3rd इयर फायनलच्या पेपरला होता. मी कॉप्या घेऊन यायचो, मी कॉप्यांमधलं बघून जायचो. दोनों ने कॉपी निकाली थी आधी आधी थी. माझ्याकडे ती कॉपी होती ना, ज्या कॉपीतलं लिहित होतं ते, मग मी कॉपीतलं बघून लिहितोय आणि मी असं मागं रेलून नाही का, मी जे लिहायचो ते वाचून ह्याला सांगायचो, हे बरोबर असं लिहिते. मी त्याला 3rd इयरला सांगितलं टू द सोल्युशन ऑफ दॅट पॉइंट. हा अरे बोल ना, अरे टू द सोल्युशन, हा लेकिन सोल्युशन का स्पेलिंग बोल. 3rd इयरला अख्ख्या वर्गासमोर असा उभा राहिलो होतो, म्हणलं आई घालायला आलाय का तू, म्हणलं 3rd इयरला. सर पण ओळखीत होता, हे अशोक काय आलं. अहो म्हणलं सर याला उत्तर सांगतोय, हा मला आता ह्या वयात सोल्युशनचे स्पेलिंग विचारतोय. सर आता वर्ग असायला लागलाय. एवढं तर फालतू होतं, तरी माझ्यापेक्षा 1% जास्त पडलाय. दुसऱ्या दिवशी सोल्युशन तरी 2-3 आतून स्पेलिंग पाठ. सोल्युशन सोबत आन्सरची स्पेलिंग पाठ केली. मित्रांनो, आता आपला थोडासा रेस्ट झालाय. बाजारपेठांचे अवशेष तुम्ही बघू शकता. इथं पण जो काय राज्यकारभार चालायचा, इथं पण बाजारपेठ आहे. इथं काहीतरी 12 का 16 दुकानं होती. तर तशी रायगडावरती जे 36 ते 48 दुकानं रायगडावरती आहेत. आणि हा जो एरिया आहे, हा बालेकिल्ल्याचा जो एरिया आहे, हा इथं कमी पडत असल्यामुळं ज्यावेळेस स्वराज्याचा पूर्ण विस्तार झाला त्यावेळेस ही जी सदर आहे ही कमी पडायला लागली. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांना राजगड सोडावा लागला आणि रायगडाला स्वराज्याची राजधानी करावी लागली. शिवाजी महाराजांचा सगळ्यात आवडता किल्ला जर कधी कुणी विचारलं तर शिवाजी महाराजांचा सगळ्यात आवडता किल्ला जो होता तो राजगड म्हणूनच आहे. पहिली राजधानी आणि 25 वर्ष ह्या किल्ल्यावरती राज्यकारभार केलाय. हा किल्ला आपलं राजगडाने स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होताना बघितलंय. ज्यावेळेस स्वप्न बघितलं तिथून पुढे जसं एक एक मावळा स्वराज्यात मिळत गेला, एक एक किल्ला मिळत गेला, तो इथं सगळ्यात पहिलं जे एक यंग शिवाजी महाराजांनी इथं पाहिलेलं स्वप्न रायगडाने पूर्ण होताना बघितलं. रायगडावरती राज्याभिषेक झाला. तर या 2 किल्ल्यांचं महत्व इतिहासात सगळ्यात मोठं आहे. एकदा मराठी असेल महाराष्ट्रात जन्माला आलेला असतं, महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतात जर जन्माला आला असतं तर एकदा राजगड आणि रायगड हा तुम्ही प्रत्यक्ष चढून बघितलं पाहिजे. ही आहे सदर, ही स्वराज्याच्या पहिली राजधानी राजगडावरची असलेली सदर. या राजगडाच्या सदरेवर स्वराज्याचं सगळ्यात पहिलं उमलतं स्वप्न हे महाराजांनी इथून सुरुवात केलं. ज्यावेळेस इथं महाराज बसायचे त्यावेळेस मावळ्यांना आदेश देण्याचं काम, पुढची मोहीम कुठली आखायची, आता कोणता किल्ला जिंकायचा किंवा कुठे स्वारी करायची, ह्या सगळ्या गोष्टीची जी काही चर्चा व्हायची ती ह्या सदरेवरती व्हायची. ह्या सदरेवरती बसून निर्णय घेतला जायचा. डायरेक्ट महाराज म्हणायचे जीवा मला उठा, तानाजी मालुसरे उठा, ही मोहीम फत्ते करायची, ह्या गोष्टी आपल्याला करायच्यात. आणि ते पण मावळे उठायचे आणि ती मोहीम कंप्लीट करून यायचे. तर जेवढं या गोष्टींबद्दल सांगन तेवढं सगळं कमी आहे. आपल्याकडे वेळ बी कमी आहे आणि आता असं भरपूर वेळ झालाय. एकदा पूर्ण किल्ला बघून घ्या. हे वरच्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढं भारी आहे सगळं. अजून पण अवशेष शिल्लक आहेत. आज एवढं भारी वाटत आहे तर विचार करा ज्यावेळेस आपण महाराज असताना किती गोष्टी भारी वाटत असतील. तर मित्रांनो, आता आपलं फिरून वगैरे झालेलं आहे आणि आता आपण चाललोय आपल्या टेंटकडे. टेंट वगैरे गोळा करून आता आपण जाणार आहे घरी. मित्रांनो, आम्ही एक नवीन उपक्रम चालवणार आहे की हे जे आम्ही ट्रेकिंगला वगैरे जातो किंवा बाईक राईडला वगैरे जातो त्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअपचा चॅनल केलाय. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर ती व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि ज्यावेळेस नेक्स्ट काही प्लॅन असेल तर त्याच्यावर अपडेट टाकल्यावरती तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. आणि एवढं सांगायचं होतं आणि या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. तुम्हाला आमचा टेंट वगैरे कसा वाटला ते सांगा, कॅम्पिंग वगैरे कशी वाटली, आणि जर पुढच्या वेळेस तुम्हाला आमच्याकडनं जर काही एक्सपेक्टेशन असतील तर त्या सांगा. आणि बाय बाय. नेक्स्ट किल्ला कुठला करायला पाहिजे ते सांगून द्या तुम्ही जे म्हणता तिथं. कमेंट आणि जास्त लाईकच्या कमेंट त्या किल्ल्यावरचा आपण पुढच्या वेळेस दाखवू तुम्हाला. येस, बाय मित्रांनो, लव यू. भेटूया पुढच्या एकदम किंग व्हिडिओ मध्ये. क्या बात है, इसको अभी का अभी आईएएस घोषित कर दो.